आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित पूर्ती महात्मा शुगर फॅक्टरीचे सन्माननीय उपाध्यक्ष महोदय विजयरावजी मोडे साहेब, आजच्या या चर्चासत्राला उपस्थित सौ कांचनताई गडकरीजी, या कार्यक्रमाला उपस्थित या कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि ज्यांना मी नेहमी म्हणतो की उसाच्या मशीनपासून तर जो बोल्ट कुठं लावायचा, रस्ता पांधन रस्ते, ट्रक जाते की नाही जात, म्हणजे उद्या जर आपली मशीन बंद होऊ शकते ती का बंद आहे, जसं काल ते डेअरी फार्मवरती जसं सांगितलं की बा गाय किंवा बैल आपला बिमार पडणार होता, तो शेतकऱ्यांना समजलं पाहिजे की आपला बैल उद्या बिमार पडणार आहे, एवढं ज्ञान आणि ज्यांनी नोकरी सोडून ते या कठीण अशा व्यवसायामध्ये येऊन ज्यांनी निश्चितपणानं या आपल्या उद्योग समूहाला खऱ्या अर्थाने मी असं म्हणेल की त्यांनी हातभार लावला, असे या समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय सुधीरजी दिवे साहेब, व्यासपीठावर उपस्थित जयकुमारजी वर्मा, पूर्ती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, सोबतच या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असलेले नेटाफेमचे आदरणीय रमाकांतजी गोडेजी, जे आपल्याला सरफेस ड्रीप इरिगेशनवरती आपल्याला सबसरफेस म्हणजे जमिनीच्या खाली एक नवीन आता थीम आली आहे, सबसरफेस ड्रीप इरिगेशनवरती या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करेल की आपल्या मनातले जे प्रश्न असतील ते डॉक्टर हापसे साहेबांचं मार्गदर्शन झाल्यानंतर, मग ते प्रश्न अनेक प्रकारचे असतील. म्हणजे आपण जसं यावर्षी बघितलं आहे की आपण नोव्हेंबरमध्ये जर कारखाना सुरू करायचा असेल किंवा ऑक्टोबरच्या एंडमध्ये जर कारखाना सुरू करायचा असेल तर आपल्याकडे ऊस पाहिजे, पण आपण नेहमी सांगतो की आपल्याकडे यावर्षी पाऊस भरपूर झाला, ऑक्टोबरपर्यंत जमीन ओलीच होती, मग लोकांनी नोव्हेंबरमध्ये जमीन आपली तयार करायला सुरुवात केली आणि नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरमध्ये आपण लागवड करतो. आपल्याकडे विदर्भात पाऊस जास्त पडतो, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आपल्याकडे नेहमी येतो. पण मी शेतकरी म्हणून यावर्षी एक प्रयोग केला. मी अनेक लोकांना सांगतो आहे की आपल्याला जर ऑक्टोबरमध्ये जर ऊस पाहिजे असेल, ठीक आहे, एखाद्या वेळेला आपण ऑक्टोबरमध्ये ऊस लावला, 13 महिन्याचा ऊस लावला, पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तो हार्वेस्टिंगला येईल, तुमची जमीन ऑक्टोबरमध्ये तयार झाली असेल, हा भाग वेगळा. पण आपल्याला आडसाली ऊसाकडे जर जायचं असेल आणि तो ऊस जर आपल्याला ऑगस्ट महिन्यात लावायचा असेल, सप्टेंबरमध्ये लावायचा असेल, तर पाऊस असल्यामुळे आपण जमीन तयार करू शकत नाही. किंबहुना एखाद्या वेळेला ऑक्टोबरमध्ये जो आपण ऊस लावतो म्हणतो त्यावेळेला जमीन ओली राहते पावसामुळे, त्याच्यामुळे आपण जमीन नांगरू शकत नाही, सारण्या फाडू शकत नाही. म्हणून उन्हाळ्यामध्ये जर आपण, जो माझा अनुभव मी जे करून दाखवलं यावर्षी केला आहे की मी उन्हाळ्यामध्ये जमीन तयार केली, उन्हाळ्यामध्ये सारण्या फाडल्यानंतर अतिपावसामुळे एक 2-3 इंच जरी सारणी दबली जरी असेल तरी काही फरक पडत नाही, आणि त्याच सारणीमध्ये आपण तयार केलेले प्लॅन्ट किंवा आपला ऊसाचं बेणं जर आपण लावलं तर आपण ऑगस्टमध्ये ऊस लावू शकतो. याच्या व्यतिरिक्त मी 10 फुटाची ऊसाची लागवड साहेब सांगतील आता की आपल्याकडे 40 ते 50 हजार ऊस एकरी संख्या हे स्वप्न होतं. दरवर्षी आपण 40-50 टनाच्या वर ऊसाचं उत्पादन घेत नाही. शेवटी ॲग्रोव्हिजनचे फायदे काय? मी जरी या ठिकाणी पारंपरिक जरी शेती करत असलो, पण शेवटी कुठल्या चर्चाक्षेत्रात भाग घेतल्याशिवाय, एकमेकांच्या गावातीलच चांगल्या शेतीवर एखाद्या शेतकऱ्याच्या प्लॉटवर जाऊन त्यांनी नेमकं चांगलं काय केलं हे आपण पाहिल्याशिवाय आपल्या ज्ञानामध्ये वाढ होत नाही. आणि नेमका तोच मला फायदा या ॲग्रोव्हिजनचा झाला. माझ्या जेव्हा असं लक्षात आलं की आपण 40 ते 50 हजार ऊसाची संख्या एका एकरात जर आपण जोपासली नाही तर आपण 80 टन 100 टनाचं जे उत्पादन आहे हे गाठणं शक्य नाही. आणि म्हणून मी या मागच्या वर्षी सेंद्रिय, आज आपण सॉईल हेल्थवरती सगळेजण बोलणार आहोत, सामोरत्याची गरज आहे. मी नेहमी गमतीनं म्हणतो हापसे साहेब की अगोदरचा काळ आम्ही पाहिला, एक टरबूज जर घरी जर आणलं तर त्या टरबुजातल्या ज्या असंख्य फोडी होत्या तर 1, 2, 3 कुटुंब केवळ टरबुजाची फोड खाऊन आपण त्यावेळी गोडी साजरी करत होतो. आता काळ बदलला आहे, आता आईस्क्रीम, निरनिराळे पदार्थ आपल्या घरी पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला अर्थार्जन केल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे आता नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादकता वाढ कशी झाली पाहिजे याची आता गरज आहे. मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी माझ्या शेतामध्ये सोनबुरू गाडला, सोनबुरू सोयाबीन अजिबात पेरला नाही, सोनबुरू गाडला.
सोनबोरू गाडायच्या अगोदर मी माझ्या जमिनीतलं सेंद्रिय कर्ब तपासलं तर 4 समथिंग होतं. पण सेंद्रिय कर्ब मी जेव्हा सोनबोरू गाडल्यानंतर मी चेकिंग केलं तर जवळपास 0.69पर्यंत माझ्या जमिनीतलं सेंद्रिय कर्ब वाढलं. त्याच्यामध्ये परिणाम असा झाला की मी 5x1 वरती लागवड केली. बहुतेक माझ्या लक्षात असालं की आपण लागवड केल्यानंतर लागवड तर करतो, पण ती गॅप फिलिंग जे करायला पाहिजे, ऊस लागवड केल्यानंतर एक्स्ट्रा ऊसाचे प्लॅन्ट तयार करणं, मग ते पिशवीमध्ये करा किंवा आपल्या जमिनीत करा, ते अप्रोटून करून दुसरीकडे करा, हे गॅप फिलिंग न केल्यामुळे सुद्धा बऱ्याचदा 20-25 हजाराच्या वर आपण जात नाही. पण मागच्या वर्षी मी काळजी घेतली, डॉक्टर हापसे साहेबांचं मार्गदर्शन याच्या पहिले आपल्याला झालं आणि मी नेमकेपणा गाठण्याचा प्रयत्न केला. यावर्षी माझं 1 एकरमध्ये जवळपास 41,000 ऊस हा बेण्याला गेला. मी वजन मोजलं, 10 ऊसाचं वजन ॲप्रॉक्सिमेटली मोजलं, 20 किलो वजन मिळालं. पानं काढल्यानंतर 2 किलोचा ऊस मला मिळाला. सिंगल ऊस मोजून पाला काही 2.5 किलोचा होता, पण काही ऊस 1.5 आणि 1 किलोचे पण होते. म्हणून ॲव्हरेजमध्ये ऊसाची संख्या मोजली पाहिजे, जी 2 किलो मला 11व्या महिन्यात मिळाली. जर हा ऊसाला मी पाणी देऊन जर क्रशिंगला आणला असतं तर कदाचित हापसे साहेब परत अर्धा किलो वजन किमान ॲव्हरेजमध्ये जर वाढलं असतं तर 100 टन ऊसाचं उत्पादन आपल्याला घेता आलं असतं, घेता येऊ शकते. हा विश्वास आहे. काही दिवसांनी मला असं वाटते की जसं हापसे साहेब आपल्याकडे मार्गदर्शन करायला येऊन राहिले विदर्भात, त्यांचं नावातच ज्ञानदेव आहे. ज्ञान देणारे देव म्हणजे ज्ञानदेव. सध्या आपण ज्ञानलेव आहोत. ज्ञान घेणारे म्हणजे आपण ज्ञानलेव विदर्भातले शेतकरी. मला असं स्वप्न वाटते की एखाद्या वेळेला विदर्भातला शेतकरी हापसे साहेब पश्चिम महाराष्ट्रात जाईल की मी 150 टनाचं उत्पादन घेतलं ना, त्याचं चर्चासत्र पश्चिम महाराष्ट्रात आयोजित केला जाईल, एवढा विश्वास या ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून मला असं वाटतं मी तुम्हाला देऊ इच्छितो. ही क्रांती निश्चितपणे ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून होऊ शकते. या ठिकाणी कांचनताई बसल्या आहेत. मी बोलता बोलता त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांच्या चर्चेमधनं मला असं आढळलं की महिला पण आपल्या काही मागे नाहीत. कारण काल मला साहेबांनी सांगितले की आनंदराव, माझ्या शेतात पण ऊस साधारणतः 3 किलोच्या जवळपास झालेला आहे. पण आता कांचनताईंनी बोलताना सांगितले की ज्यावेळेला ऊसाचं ते वादळ आलं, ऊस कसा पडला, ऊस जमीन कशी घट्ट झाली, घट्ट झाल्यामुळे पाऊस आल्यानंतर कशी ती नरम झाली, त्याच्यामुळे ऊस कसा पडला, ऊसाची संख्या 1 एकरमध्ये किती असावी, निरनिराळ्या व्हेरायट्यांबद्दल त्यांनी माझ्यासोबत आता चर्चा केली. फटाफट 3-4 व्हेरायट्या सांगितल्या. आणि म्हणून मला असं वाटते की आपल्या विदर्भात कारखाने जिवंत राहिले तरच आपण जिवंत राहू. आपल्याकडे ऊसाशिवाय दुसरं ॲश्युअर्ड उत्पन्न देणारं दुसरं पीक मला तरी दिसत नाही. कदाचित काही लोक काही विषयामध्ये पारंगत जरी असले, पण त्याच्यामुळे ऊसाशिवाय पर्याय नाही. एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. या ठिकाणी विजयरावजी मुळे कारखान्याचे उपाध्यक्ष महोदय या ठिकाणी आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं प्रास्ताविक या ठिकाणी सादर करावं. चर्चासत्रामध्ये उपस्थित ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत ते आदरणीय हापसे साहेब, ऊस उत्पादक प्रगतिशील शेतकरी सौ कांचनताई गडकरी, पूर्ती शुगर अँड पॉवरचे व्हाईस चेअरमन आदरणीय वर्माजी, आपल्या पूर्ती उद्योग समूहाचे प्रबंध संचालक सुधीरजी दिवे, या चर्चासत्राचं संचालन करणारे कृषी तज्ज्ञ आनंदराव पाटील राऊत, मिठा फेमचे अधिकारी आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो, महात्मा शुगरच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचं मी या चर्चासत्रामध्ये अभिनंदन करतो. आपण ऊसाची शेती आपल्या भागामध्ये बऱ्याच वर्षापासून करतो. कारण वर्धेत महात्मा सहकारी साखर कारखाना असताना धामणगाव अमरावती तालुक्यामध्ये देवगाव सहकारी साखर कारखाना होता, कोंडेश्वर सहकारी साखर कारखाना होता, त्यानंतर बापूराव देशमुख सहकारी साखर कारखाना होता. या सर्व कारखान्याचा ऊस पुरवठा आपण लोकांनी केला. परंतु ज्या प्रमाणात जसं आता आनंदरावांनी सांगितलं
की ज्या प्रमाणात टनेज आपल्या उसाला मिळाला पाहिजे त्या प्रमाणात आपण ते उत्पादन घेतलं नाही आणि म्हणून आपले आधारस्तंभ आपले मार्गदर्शक माननीय नितीनजी गडकरी यांनी बरेच वेळा अशा प्रकारचे उपक्रम सुरू करून शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन करण्याचं काम आपण केलं आणि त्याच्या अंतर्गतच हा एक उपक्रम आहे. कारण 15-20 टन ऊस जर उत्पादन घेतलं तर शेतकऱ्याला त्याच्या पराठी परवडली बा. आपल्याला सोयाबीनचं तर नाव सध्या घेणार नाही कारण त्यानं बरंच तोंड पोळलेलं आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी जवळपास 25 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि आमचा मुख्य उद्देश आहे की शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत आणि शेतकरी ऊसाच्या माध्यमातून आर्थिक स्थितीनं संपन्न झाला पाहिजे हा मुख्य उद्देश आमचा आहे. आणि म्हणून आम्ही महात्मा शुगर अँड पॉवरचं जे कार्यक्षेत्र आहे जसं वर्धा जिल्ह्यातील 7 तालुक्यामध्ये आपलं कार्यक्षेत्र आहे. यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव, कळंब आणि बाबुळगाव हे 3 तालुके आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येतात. अमरावती जिल्ह्यातला नांदगाव, खंडेश्वर, धामणगाव, चांदूर रेल्वे, तिवसा, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड आणि अमरावती ग्रामीण हा भाग आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येतो. तर नागपूर जिल्ह्यातला नरखेड आणि काटोल हा भाग आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येतो. या सर्व भागातून या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत आणि म्हणून शेतकरी बंधूंनो, आपण जर आत्ता आपसे साहेब योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन करणार आहेत, ते तज्ज्ञ आहेत. मागच्या वेळेनं त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. त्यांनी केलेलं मार्गदर्शन आपल्याजवळ नोटिंग करण्याकरता, नोंद घेण्याकरता आपल्याजवळ हे दिलेलं आहे. आपण त्यांच्या सांगितलेल्या प्रत्येक दृष्टीनं भाषण ऐकण्याचं म्हणून नाही तर एक चर्चा सत्रातलं एक मार्गदर्शन आपल्याला हे करते आहेत आणि आपण तज्ज्ञ आहेत. या ठिकाणी मला माहिती आहे या ठिकाणी बसलेले आता मेघराजी पेटे वगैरे आमच्या भागातले जबरदस्त शेतकरी आहेत, अनेक प्रकारचे प्रयोग करतात. हरिभाऊ तिवांडे आहे या ठिकाणी तरोड्याचे बसलेलं मला माहिती आहे. तेव्हा आपण यांचं जर मार्गदर्शन योग्य रीतीने घेतलं तर तुम्ही ज्या पद्धतीनं ऊसाची शेती करता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आपण उत्पादन घेऊ शकू असा मला विश्वास आहे आणि आज त्याची नितांत गरज आहे. मला माहिती आहे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस वाढन किती वाढन यालाही काही मर्यादा आहे आणि म्हणून आज आपलं विजेचं उत्पादन आपल्या कारखान्यामध्ये सुरू झालं. 25,000 एकर जमिनीत ऊस पाहिजे तरच हा वीज उत्पादन चालू शकेल, पूर्ण वेळ आपण कारखाना चालू शकू. आणि आपण जर त्या प्रमाणात ते केलं तर आपल्याला आम्हाला भावही देता येईल कारण पूर्ण बकातच्या भरोशावरती आपलं ऊस उत्पादन होईल आणि हे ऊस उत्पादन झालं तर कारखाना प्रॉफिटमध्ये चालेल. चांगल्या प्रकारची रिकव्हरी कशा पद्धतीनं आपल्याला ऊसापासून साखरेची करता येईल याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्या नम्र विनंती आहे, पुनश्च आपल्याला स्वागत करतो. आणि काही ठिकाणी अजूनही हे पानवाडी, मला आमचे राजू राठी आमच्या संचालक आहेत त्यांनी फोन केला, दहेगाव गोंडी पानवाडीत ऊसच लागला नाही म्हणे. आता आमच्यासमोर चिंता आहे, आम्ही रात्रंदिवस चिंतन करतो याचं का कारखाना चालला पाहिजे कारण याच्यापासून वर्धा जिल्ह्यातल्याच नव्हे तर विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. आणि म्हणून आज निराश होऊ नये, जंगली जनावरांच्या नुकसानीपासून निराश होऊ नये, त्यातून प्रतिकार करून त्यातून आपलं पीक कसं वाचवता येईल याचाही विचार करून आपण उत्पादन तर वाढू पण ऊसाची लागवड कशी वाढू या निमित्तानं याचाही विचार करावा. आपल्या सर्व लोकांचं पुनश्च अभिनंदन करतो आणि आपला अधिक वेळ न घेता मी आपल्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ॲग्रोव्हिजन 2013 सातत्याने 5व्या वर्षी भरत असलेलं हे मध्य भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन. आपले लाडके नेते, पूर्ती उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष, विदर्भाच्या शेतकऱ्याचा कैवारी, या विदर्भाच्या विकासाचं स्वप्न ज्याने आपल्या उराशी बाळगलेले आहेत असे माननीय नितीनजी गडकरी मागच्या 5 वर्षापासून या विदर्भातल्या शेतकऱ्याला शेतीमधलं नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात व्हावं, त्याला त्याची माहिती व्हावी, केवळ ऊस उत्पादनच नाही तर इतरही जी पिकं आहेत याची अत्याधुनिक माहिती मिळावी या उद्देशाने सातत्याने हे 5व्या वर्षी आपण या ठिकाणी कृषी प्रदर्शन आयोजित केलं आहे. देशाच्या इतर भागामध्ये मोठमोठी कृषी प्रदर्शनं होत असतात
परंतु आपल्या कृषी प्रदर्शनाचं या ॲग्रोव्हिजनचं एक वेगळं असं महत्त्व आहे की या ठिकाणी केवळ कृषी प्रदर्शन होत नाही, तर या 4 दिवसामध्ये उद्घाटनापासून तर समारोपापर्यंत या 4 दिवसामध्ये साधारणतः 40 विषयावर म्हणजे 40 पिकांवर वेगवेगळे चर्चासत्र या ठिकाणी होतात. या चर्चासत्रामध्ये नामवंत वक्ते तुम्हाला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. शेतकऱ्यांच्या काही अडीअडचणी असेल त्याच्या संदर्भात चर्चा करतात आणि आता हळूहळू आपल्या विदर्भातला शेतकरी हे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेती करायला लागला आहे. हे या ॲग्रोव्हिजनचं फलित आहे. आज या ठिकाणी आपण महात्मा शुगर अँड पॉवर लिमिटेड म्हणजे महात्मा साखर कारखान्यातले शेतकरी एकत्र आलेलो आहे आणि या ऊस उत्पादक शेतकऱ्याला आपलं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उत्पादन कसं घ्यावं याच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर ज्ञानदेव हापसे, जे साधारणतः मी महाराष्ट्रातीलच म्हणणार नाही पण या देशामध्ये आज जे अगदी बोटावर मोजण्या इतकी मंडळी या ऊस उत्पादन वाढीचं तंत्रज्ञान समजून सांगण्यासाठी जे आहेत त्या पहिल्या 2, 4, 5 मध्ये त्यांचा नंबर लागतो. एकरी 100 टनापेक्षा जास्त उत्पादन घेतलं जाऊ शकते हे शेतकऱ्याला शिकवण्यापैकी डॉक्टर ज्ञानदेव हापसे या ठिकाणी आहेत. ते आपल्याला या ठिकाणी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चासत्रासाठी मंचावर आज आमच्या वहिनी कांचनताई गडकरी साहेबांच्या पत्नी आहे म्हणून हजर नाही आहेत, तर त्या ऊस उत्पादक शेतकरी या नात्याने आज या मंचावर उपस्थित आहेत. महात्माचे उपाध्यक्ष माननीय मुडे साहेब, पूर्ती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माननीय वर्मा साहेब जे आपल्यासमोर संचालन करतात आहेत, असे आमच्या पूर्तीचे तज्ज्ञ संचालक कृषी तज्ज्ञ मान्य श्री आनंदरावजी राऊत, नेटाफेमचे मान्य रमाकांतजी गोडेजी आणि ऊस उत्पादक शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, 2000 साली ज्या वेळेला विदर्भातली साधारणतः साखर कारखानदारी नेस्तुनाबूत होते की काय, या विदर्भातला शेतकरी इथून भविष्यामध्ये ऊसाचं पीक घेऊ शकेल की नाही असं प्रश्नचिन्ह ज्या विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या समोर उभं झालं होतं, तो प्रश्न सोडवण्याचा या विदर्भातल्या शेतकऱ्याला एक पर्यायी क्रॉप घेता यावं यासाठी या विदर्भामध्ये साधारणतः 1985 पासून तर 2000 सालापर्यंत जवळजवळ 22 साखर कारखाने काढलेत आणि ते बंद पडलेत. आणि ते बंद पडले असताना म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर उद्योग एखाद्या भागामध्ये सुरू होतो, तो बंद पडतो, तरी देखील एक विदर्भाचा द्रष्टा नेता केवळ माझा शेतकरी या ऊसापासून वंचित होऊ नये या उद्देशाने पुन्हा एक 23वा साखर कारखाना काढतो आणि तो केवळ तुमच्या आशीर्वादाने 23वा साखर कारखाना योग्य रीतीने चालवत नाही, तर या बंद पडलेल्या 2 कारखाने हे भंगारात जाणारे कारखाने विकत घेऊन ते सुद्धा चालवत आहेत. हे आज आपण डोळ्यांनी बघतो आहे. बंधूंनो, आज आपल्याला साखर कारखान्याची गरज आहे की नाही आहे मला सांगा तुम्ही. या ठिकाणी आज आपल्याला आपण ऊस उत्पादक शेतकरी बसलेलो आहेत. हे काही सोयाबीन आणि कापूस नाही आहे, हा काही चना आणि गहू नाही आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेऊन गेलो आणि विकलो. जर साखर कारखाना असेल तरच ऊस लावता येते, नाही तर ऊस घेणार किती? संक्रांतीच्या वाहनासाठी किती ऊस लावायचा? ऊसाच्या रसासाठी उन्हाळ्यासाठी किती ऊस लावायचा? मोठ्या प्रमाणावर जर ऊसाची लागवड करायची असेल तर कारखाने हे आवश्यक आहे. आणि म्हणून आज आपण एकच कारखाना व्यवस्थितरित्या चालवत नाही तर दुसरे 2 कारखाने विकत घेऊन देखील परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर आहे. बंधूंनो, असं असताना देखील आज जवळजवळ 8 वर्षापासून मी देखील 2005 सालापासून एक शासकीय नोकरी गडकरी साहेबांच्या विनंतीवरून सोडून ह्या उद्योग समूहाचा एक प्रशासकीय प्रमुख झालो. आणि माझ्याही लक्षात येत नाही की 7-8 वर्ष झाले आम्ही दिवस रात्र दुसरं कोणतं काम करत नाही. गडकरी साहेब देखील थोडंसं काहीतरी राजकारण करत असतील, परंतु त्या राजकारणातून वेळ काढून ते सतत आमच्या पाठीमागे असतात की याचं काय झालं, त्याचं काय झालं, उतारा किती आला, ऊस किती लागला, ही सगळी माहिती घेत असतात. तरी देखील म्हणजे प्रामाणिकपणे प्रयत्न करून हे साखर कारखाने प्रॉफिटमध्ये का येत नाही आणि मग आमच्या शेतकऱ्यांना ऊसाला जो योग्य भाव दिला जात नाही तो का दिला जाऊ शकत नाही याची खंत देखील आमच्या मनामध्ये आहे. आणि याचं उत्तर बंधूंनो यावर्षी आम्हाला सापडलं. आज 7 वर्षानंतर साधारणतः दोन्ही कारखान्यांनी जवळजवळ 150-200 कोटी रुपयाचा तोटा सहन केल्यानंतर उत्तर असं सापडलं की आपल्या विदर्भामध्ये आपण अडसाली ऊसाची लागवड करत नाही. साधारणतः ऊसाची लागवड किमान तुम्ही वर्धा जिल्ह्यातले शेतकरी आहात, तुम्ही या विदर्भामध्ये ऊस जगवून ठेवलेले शेतकरी आहात. या महात्माच्या परिसरामध्ये ऊस जगला म्हणूनच पुन्हा विदर्भातल्या 5-6 जिल्ह्यामध्ये ऊस तयार झाला. तो मान आपल्याला आहे. इथे काहीतरी प्रमाणामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लागवड होते, परंतु विदर्भाच्या इतर भागामध्ये अजिबात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लागवड होत नाही. आता साखर कारखाना जर 12 महिन्याचा असेल, 12 महिन्याचं वर्ष आहे,
किमान 6 महिने चालला पाहिजे. जर 6 महिने एखादी मशिनरी चालणार नाही तर तो 12 महिन्याचा भार सहन कसा करेल. आणि जर 12 महिने कारखाना चालवायचा असेल तर तुम्हाला तो नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू करावा लागेल. तरच एप्रिल महिन्यापर्यंत चालवलं तर नोव्हेंबर ते एप्रिल 6 महिने होतील. आज यावर्षी आमच्या असं लक्षात आलं की आपण 1 नोव्हेंबरला जरी कारखाना चालू करतो म्हटलं तर आपल्याजवळ 12 महिन्याचा देखील ऊस उपलब्ध नाही. 12 महिन्याचा देखील. तुम्हाला सांगतो, ज्या ऊसाच्या कारखानदारीबद्दल जी सगळीकडे चर्चा होते, पश्चिम महाराष्ट्र असू द्या, उत्तर प्रदेश असू द्या, तुमचं तामिळनाडू असू द्या, त्या भागातला शेतकरी आपला ऊस, हापसेसाहेब या ठिकाणी साक्षीदार आहेत, 265 तर सोडूनच द्या, कोणतीही ऊसाची जात जर तो आपल्या शेतामध्ये लावत असेल तर 14 महिन्याचा ऊस झाल्याशिवाय कारखान्याची तोड जरी आपल्या शेतामध्ये आली तरी तो वापस पाठवतो. त्या शेतकऱ्याला समजलेलं आहे की ऊसाचं उतारा, ऊसाच्या म्हणजे साखर तयार होणं, ऊसाचं वजन वाढणं हे 14 महिन्याशिवाय होतच नाही. आणि आपल्या इकडे काय झालं, तुम्हाला त्याचा दोष देण्याचं काही कारण नाही आहे. ज्या पद्धतीने साखर कारखानदारी उभी झाली आणि अनिश्चितता होती की कारखाना सुरू झाला का बंद केव्हा पडो, म्हणजे जेव्हा केव्हा 2 महिने, 1 महिना, 1.5 महिना जो काही चालते बहीण, कसाही असो, 8 महिन्याचा असो, 9 महिन्याचा असो, 12 महिन्याचा असो, कारखाना सुरू झाला का ऊस नेऊन टाकायचा कारखान्याच्या मड्यावर, बहिणा आपलं मोकळं व्हा. जवळजवळ अशी आपली अवस्था होती. म्हणून आपण काय करत होतो की कारखाना सुरू झाला का बहिणा टोळी आली ना आपलं वावर बोला असलं तर काय करायचं. तुम्ही आमचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आहे, तुम्हाला आमच्या अधिकारी कर्मचाऱ्याचं एकच उत्तर होतं, कारखाना सुरू झाला, गळीत हंगाम सुरू झाला का तुम्ही विचारायचं माझा किंवा ऊस कापणार. आमचा कर्मचारी काय म्हणायचा, बस 15 दिवसात, बस 8 दिवसात, तारीख सांगायचं काम नाही. 15 दिवस त्याचे काही सरत नव्हते. मला बरेच शेतकरी म्हणाले की साहेब 15 दिवस हे सांगून आम्हाला का फसवतात. जर आम्हालाही आता हळूहळू समजलेलं आहे, जरी आधी नव्हतं समजलं, पूर्तीने 3 साखर कारखाने चालू केल्यानंतर आज किमान 8 वर्षामध्ये मी या ठिकाणी त्या कारखान्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून दाव्याने सांगू इच्छितो की मागच्या 8 वर्षात ऊसाचा शेवटचा धांडा कापेपर्यंत पूर्ती साखर कारखान्याने आपला कारखाना बंद केलेला नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्याबद्दल तुम्हाला सांगतो हापसेसाहेब, 2007ची गोष्ट आहे ज्यामध्ये देशामध्ये ऊस जास्त होता. आमचा पूर्ती एकटा कारखाना चालू होता, 2.32 रिकव्हरीवर कारखाना चालवला, 2.32. म्हणजे ऊसातून केवळ 22 किलो साखर जरी काढले तरी गडकरी साहेबांनी मे महिन्याच्या 26 तारखेपर्यंत कारखाना चालवून कोणाचा धांडा शेतामध्ये राहू दिला नाही. आज या शेतकऱ्याला पटलेलं आहे, गडकरी साहेबांवर तुमचा विश्वास झालेला आहे. तुम्ही असं सांगता, काही शेतकरी मला म्हणतात की साहेब ऊसाचं वय वाढल्याने काही बिघडत नाही, फक्त आम्हाला तुम्ही नेमकं केव्हा ऊस कापणारा थोडंसं सांगा आणि त्याच्या 15 दिवस आधी पाणी बंद करायला लावा. 3 महिने आधी पाणी बंद होऊन जाते. तुमचा माणूस सांगते 15 दिवसांनी ऊस कापते, 15 दिवसांनी ऊस कापते. शेवटी कारखाना 2000 टनाचा, 2500 टनाचा जे काही आहे तेवढाच ऊस कापणार आहे. काही एका दिवशी तर काही पुरा 1,00,000 टन ऊस येणार नाही आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला केव्हा पाणी सोडायचं हे तुम्ही रिसर्च सांगा. आणि हा बदल आपण शेतकरी बंधूंनो यावर्षी केलेला आहे. आपण अनुभवत असाल, यावेळेला आपण हार्वेस्टिंग प्लॅन एका कॉम्प्युटराइज पद्धतीने तयार केलेला आहे. आणि दररोज आपल्या म्हणजे आज आपल्या गट कार्यालयामध्ये 2 प्रकारचे कार्यक्रम चालू आहे. एक ऊस तोड चालू कार्यक्रम आणि पुढचा 15 दिवसातला कार्यक्रम, संभाव्य कार्यक्रम. जो चालू कार्यक्रम आहे त्याच्यातला ऊस आहे या 15 दिवसात तुटणार आहे. जो संभाव्य आहे त्याला आम्ही सांगितलं की तू आता पाणी सोड. या 2 कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव नाही आहे त्यांनी आपल्या ऊसाला पाणी बंद करायची अजिबात गरज नाही आहे. हे दोन्ही कार्यक्रम केव्हा निघतात, दर महिन्याच्या 1 तारखेला आणि 15 तारखेला हे दोन्ही कार्यक्रम निघतात. जर माहीत नसेल तर या संधीचा फायदा घेऊन मी तुम्हाला सांगू इच्छितो, दर महिन्याच्या 1 तारखेला आणि 15 तारखेला आपण आपल्या गट कार्यालयामध्ये जाऊन या पंधरवाड्यात कोणता ऊस तुटणार आहे, चालू पंधरवाडा, आणि पुढच्या पंधरवाड्यात कोणता ऊस तुटणार आहे याची आपण माहिती घेऊ शकता. आणि पुढच्या पंधरवाड्यात ज्याचा ऊस तुटणार आहे त्यांनी 15 दिवस आधी पाणी बंद करायचं. हे जे काही आम्ही ठरवलेला कोणाचा ऊस केव्हा तोडायचा हे जातीच्या भरोशावर, हे तुमच्या डेट ऑफ प्लांटेशन म्हणजे लागवडीच्या दिनांकानुसार, खोडवा असेल तर मागच्या वर्षीचा खोडवा केव्हा तुटला या पद्धतीनं हे सूत्र ठरलेलं आहे. आणि आता कॉम्प्युटर सांगतो, याचा तुम्हालाही फायदा होत असेल. बघा दरवर्षी काय व्हायचं, टोळ्या आपल्या गावात आल्या की चांगले चांगले प्लॉट तोडायचे. मग चांगला प्लॉट तोडला, 1-2 प्लॉट तुटले चांगले की मग आपल्या गावातलाच एक माणूस टोळीवाल्याला रात्री जाऊन भेटायचा, भाऊ माझा प्लॉट लवकर तोड, मी जमून देतो, तू जरा तू माझ्या वावरात आला तर कोंबडा बी जमून देईन आणि मग काय थोडीशी पुजेले बी वाढून देईन. पुन्हा तिसऱ्यानं पैसे जास्त घेतले की कारखान्याच्या नावाने बोंबलाले मोकळा. आणि असं करून आपण त्या टोळ्याला आपणच बिघडत होतो. आज टोळ्यांच्या हाती नाही आहे कोणता प्लॉट तोडायचा. आज सिरियली लागवडीच्या दिनांकाप्रमाणे, जातीप्रमाणे कोणता प्लॉट केव्हा तुटणार आहे याची माहिती आपल्याला मिळू शकते. हा एक महत्त्वाचा बदल केला आहे. दुसरा, मी आधी जे तुम्हाला सांगितलं होतं की कारखाने 6 महिने चालले पाहिजे.
आणि 6 महिने जर कारखाने चालले आणि 14 महिन्याचा ऊस गाळायचा असेल तर आपल्याला आडसाली ऊसाकडे वळायलाच पाहिजे. या ठिकाणी दातेसाहेब किंवा काही मंडळी आहे की नाही मला माहीत नाही. आज आपल्या महात्माच्या परिसरामध्ये एवढा पाऊस झाला तरी आम्ही जेव्हा आव्हान केलं तर 100 हेक्टर ऊसाची लागवड झाली. 250 एकर आडसाली ऊस लागला. हा आडसाली ऊस केव्हा लागतो? जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये लागतो. हापसे सर तुम्हाला भाषणामध्ये सांगतील, आपल्या मार्गदर्शनात सांगतील की आडसाली ऊसाचं उत्पन्न, मी स्वतः देखील ऊस लावलेला आहे, हे आपण नियमित घेत असलेल्या उत्पन्नाच्या 1.5 पट तर नक्कीच आहे. 1.5 पट तर नक्कीच आहे, कुठे गेलं नाही. कारण आडसाली ऊस लावणाऱ्या शेतकऱ्यांचं काय होणार आहे? त्याला सोयाबीन लावता येणार नाही, त्याला पहिलं पीक घेता येणार नाही. तर पहिल्या पिकाने होणारी नुकसान हे ऊसाच्या उत्पन्नातून भरून निघालं पाहिजे. जर समजा तुम्ही आज आडसाली लावणारा शेतकरी हा साधारणतः चांगल्या पद्धतीचा शेतकरी राहील, हा मी जास्त म्हणत नाही पण 30 टन जरी उत्पन्न घेईल आणि 30 टनाच्या ऐवजी आडसालीचं उत्पन्न 45 टन झालं म्हणजे 15 टन जरी वाढलं, आजचाच भाव आपण पकडला तरी 1700 म्हणजे 15,000 न 15 7 10 म्हणजे 25,000 रुपये वाढते. आपलं 4 पोते सोयाबीन जरी पिकलं तरी 12,000 रुपये झाले. म्हणजे 12,000च्या पुढं आडसाली ऊस लावल्याने जर मला 25,000 रुपये मिळत असेल आणि मग कारखाने लवकर चालू होऊ शकते. बरं, कारखाने वेळेवर चालू करावं लागते कारण मजूर आपल्या भागामध्ये नाही. समजा आपल्या इथे 12 महिन्याचा 13 महिन्याचा ऊस झाला नाही म्हणून विदर्भातला कारखाना जानेवारी महिन्यात चालू करतो, एक मजूर भेटणार नाही. त्या मजुराला तुम्ही जर दिवाळी झाल्यानंतर उचललं नाही तर ते दुसऱ्या कारखान्यात गेले की आपल्याकडे मजूर येत नाही. तर या दुष्टचक्रामधून निघायचं असेल, कारखान्याला मॅच्युअर्ड केन मिळायचं असेल, कारखान्याला सुरुवातीच्या दिवसामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये ऑक्टोबरच्या 15 जर आपल्याला कारखाना चालू करायचा असेल तर किमान 30% जर आपल्याला एकूण 100 एकर लागत असेल तर त्याच्यापैकी 30 एकर आडसाली ऊस लागण्याची बिलकुल आवश्यकता आहे आणि शेतकरी बंधूंना हे तुमच्या फायद्याचं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 40% आडसाली ऊस लागतो म्हणून तिथली ऊस रिकव्हरी ही 11, 11.5, 12 होते. आपली जर समजा या आडसाली अशा पद्धतीने ऊस लागला आणि आपणही 11च्या पुढे गेलो तर आपल्याला देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसा ऊसाचा भाव मिळतो त्या पद्धतीने ऊसाचा भाव मिळेल. आज मागच्या वर्षीचं उदाहरण घ्या. आपण म्हणतो आम्हालाही मान्य आहे की आपल्या इथे ऊसाचा भाव कमी आहे. अरे पण पश्चिम महाराष्ट्रातले लोक 1 टन ऊसापासून जर 130 किलो साखर बनवते, त्याच्या जागी आम्ही 95 किलो 90 किलो बनवतो, त्याच्यापेक्षा 40 किलो कमी बनवतो. म्हणजे 25 रुपयाचाच भाव आजचा पकडला तर 1000 रुपयाची साखर कमी बनवतो. तर हे 1000 रुपये गेले कोणाचे? शेवटी आपले गेले. आज जर 1000 रुपये कारखान्यात जास्त आले असते, त्यातले 200-300 रुपये कारखान्याने जरी ठेवले असते तरी 500-700 रुपये तुमच्याकडे वापस आले असते. 1700 2500 झाले असते, 2400 झाले असते. बंधूंनो, चांगला भाव मिळवण्यासाठी देखील आणि आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी देखील आडसाली ऊसाची गरज आहे. आणि मला या ठिकाणी आज तुम्ही महात्माचे ऊस उत्पादक शेतकरी बसलेले आहेत, तुमच्यासमोर तर आणखी एक दुधारी शस्त्र ठेवल्यासारखी स्थिती झालेली आहे. एकीकडे या विदर्भातली कारखानदारी बंद पडत होती, ती आर्थिकदृष्ट्या सक्षम कशी होईल याचा विचार केला. कोणत्याही परिस्थितीमध्ये साखर कारखान्याच्या भरोश्यावर साखर कारखाना चालू शकत नाही हे गडकरी साहेबांनी ओळखलं म्हणून गडकरी साहेबांचे 3 कारखाने चालू आहे. आज महात्मामध्ये आपण 100 कोटी रुपये खर्च करून पॉवर प्लांट टाकला. आपला असलेला 1250 टनाचा कारखाना हा आपण 2500 टन केला. आज जर 100 कोटी रुपये जे बँकेकडनं लोन घेतलेलं आहे हे जर फेडायचं असेल तर हा कारखाना पूर्ण क्षमतेने म्हणजे 2500 टनांनी, म्हणजेच आज जे 2 लाख टनाचा गाळप करतो त्या ठिकाणी 4-4.5 लाख टनाचा गाळप करणं गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणाल कायले टाकला वीज प्रकल्प? अरे वीज प्रकल्प जर टाकला नसता आणि हे असे ऊसाचे भाव, मागच्या वर्षी यावेळी साखरेचा भाव 40 रुपये होता तरी ऊसाचा भाव आपण 1700 दिला. आज साखरेचा भाव 27 रुपये, 13 रुपयानं भाव कमी तरी 1700 रुपये. हा केवळ साखरेच्या भरोश्यावर साखर कारखाना व्हायबल होऊ शकत नाही, तिथे इतर प्रकल्प टाकणं गरजेचं आहे. त्यामुळे साखर कारखाना चालणं गरजेचं आहे आणि म्हणून इतर गोष्टी करणं गरजेचं आहे. तर बंधूंनो, जर समजा उद्या कुठल्या कारणाने जर या महात्माच्या भागामध्ये साधारणतः 10,000 हेक्टर ऊसाची लागवड झाली नाही तरी हा कारखाना बंद पडू शकतो, हे लक्षात घ्या. म्हणजे 10,000 आपल्याला हा कारखाना जिवंत ठेवायचा असेल तर काय काय करावं लागतं? आपल्याला भाव भेटला पाहिजे म्हणून आपल्याला साखरेचा उतारा चांगला आला पाहिजे, कारखाने लवकर चालू झाले पाहिजे म्हणून आडसालीकडे वळावं लागते. हा झाला पहिला मार्ग साखर कारखाना चालू ठेवण्याचा. दुसरा मार्ग काय? कोणत्याही परिस्थितीमध्ये या महात्माच्या परिसरामध्ये 25,000 एकर ऊस लागला पाहिजे. जर या महात्माच्या परिसरामध्ये 25,000 एकर ऊस लागला आणि हिच्यातला 30% म्हणजे साधारणतः एक 5-6 हजार एकर ऊस आडसाली लागला तर पश्चिम महाराष्ट्राच्या कोणत्याही साखर कारखान्यापेक्षा आपला कारखाना मागे राहणार नाही. आणि हा विदर्भाचा शेतकरी जर 2000 साली पूर्तीने गडकरी साहेबांनी या भागात साखर कारखानदारी सुरू केली नसती त्यापासून तो वंचित झाला असता.
कधी आयुष्यामध्ये ऊस हे पीक घेऊ शकला नसता. बंधूंनो, हे सांगण्यासाठी वारंवार तुम्ही म्हणाल दरवर्षीच आम्हाला या चर्चासत्रासाठी घेऊन येते, काय खुशी आहे आम्हाला? आमचा प्रयत्न काय की दरवर्षी आपल्याला उजळणी करावंच लागते. नवीन मागच्या वर्षी आपण यांना आणलं होतं, कोण आपले डॉक्टर मानेंना या ठिकाणी आणलं होतं, त्याच्या आधी पुन्हा हापसे सरांना आणलं होतं. वेगवेगळ्या लोकांच्या मार्गदर्शनातून दरवर्षी जे जे काही नवीन तंत्रज्ञान होते, आज हापसे सर मला इथे सांगताना आनंद होतो. तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामधला शेतकरी 3 फुटावरून 4 फुटावर जायला त्याला वर्षानुवर्ष लागले. माझा या ठिकाणी बसलेला 80% शेतकरी आज 5 फुटावरची लागवड करतो, जी आज या कारखानदारीची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे हा नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणारा शेतकरी आहे. ऊस हे त्याची गरज आहे आणि म्हणून आपण दरवर्षी गडकरी साहेब हे वारंवार तुम्हाला या ठिकाणी आणून हे आपल्या ज्ञानामध्ये भर पाडण्याचं काम करतात. त्याचा आपण नक्की विचार करावा. महात्मा जिवंत ठेवणं ही आपली गरज आहे आणि महात्मा जिवंत ठेवायचा असेल तर 25,000 एकर ऊसाची लागवड करा आणि त्यातला 30% ऊस हा आडसाली करा. ऊस याच्यानंतर जो कापणारा आपण हार्वेस्टिंगवर साधारणतः तुमच्या ज्या तक्रारी होत्या त्या सगळ्या तक्रारी या कॉम्प्युटराइज प्रोग्रामनी आम्ही आता दूर केलेल्या आहे. एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो. आणि पुन्हा एकदा आपण मोठ्या प्रमाणावर अजूनही वेळ गेलेली नाही, एक गोष्ट सांगायची राहिली तेवढी सांगतो की पुढच्या वर्षीपासून यावर्षी आपण 265 ही व्हेरायटी 30 नोव्हेंबरपर्यंत लावायला परवानगी दिली होती, पण 265 व्हेरायटी 15 महिन्याच्या आत मॅच्युअर्डच होत नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर ही 17-18 महिन्यांनी कापल्या जाते. पुढच्या वर्षी आपण 265 केवळ आडसालीसाठी परवानगी देणार आहोत. केवळ ज्या शेतकऱ्यांना इथून पुढे 265 ही व्हेरायटी लावायची आहे त्याला जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये जसं जमेल तसं काही ठिकाणी रोपं तयार करून, ज्या ठिकाणी जसं आनंदराव राऊत साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आधी सारण्या पाडून ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने ही 265 व्हेरायटी आडसालीची आपण आडसालीमध्ये लावू आणि 100 टनापेक्षा उत्पन्न घेऊ आणि या महात्माला आपली आई म्हणून जगवू अशी प्रार्थना यावेळी या चर्चासत्राच्या निमित्ताने मी आपल्यासमोर करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. साहेबांच्या भाषणातली भाषण म्हणणार नाही, त्यांच्या बोलण्यातली आक्रमकता पाहिली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो घाम मी पाहिला तर खऱ्या अर्थानं एखाद्या फॅक्टरीचे, एखाद्या उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर यांच्या बोलण्यामधला जो भाव आहे याच्यावरनं महात्मा साखर कारखान्यामध्ये ऊसाची लागवड किती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. म्हणून मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कारखाना जिवंत राहिला तर आपण जिवंत राहू हे गमक त्यांच्या त्या बोलण्यामागे आहे. बोलताना 1-2 गोष्टी दिवे साहेबांनी सांगितल्या की कदाचित आपल्याला आडसाली ऊस लावला तर सोयाबीनचं उत्पन्न वगैरे घेता येणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो मी ज्या 10 फुटामध्ये मागील वर्षी ऊस लावला त्याच्यावरती जो रेसबेड मधात 5 फुटाचा होता त्या मधल्या पट्ट्यावरती मी सोयाबीन पेरलेला आहे. आणि रेसबेड जसं आता कॉटन हे रेसबेडवर विदर्भात क्रमप्राप्त झालं, कुठलीही शेती रेसबेड शिवाय नाही. आणि म्हणून जर तुम्हाला लोभच असेल खूप सोयाबीनचा, तसं सोयाबीन आजकाल 2-3 क्विंटलच्या वर होत नाही. खूप काही लोभ सोयाबीनचा करून तो जुना काळ गेला. सोयाबीनच्या गंजा इवाया जावेल दाखवायच्या खूप पाटील श्रीमंत आहे हे म्हणण्याचे दिवस सोयाबीनचे गेले. त्याच्यामुळे खूप लोभ न करता मी तर या मताचा आहो, इकडे जर 100 टन घ्यायचं असेल अंतर तुम्ही ठरवा. आपण शेतकरी हेच खरे शास्त्रज्ञ आहोत. उद्या 7 फुटाची लागवड करून पहा, 10 फुटाची लागवड करून पहा. 10 फुटात मधात सोयाबीन घ्यायचा का नाही तुम्ही ठरवा. मी 10 फुटात टमाटर घेतला आहे. मागच्या वेळेला टमाटरची माझी यशोगाथा ॲग्रोवनला आलेली आहे. वेस्ट इंडिजमधून बुलढाण्याचा एक शेतकरी वेस्ट इंडिजमध्ये होता. त्यांनी नेटवर माझी स्टोरी वाचली आणि रात्री 10 वाजता मला त्यांनी फोन केला. तुम्ही ते सोलर फेन्सिंग वगैरे सगळे विषय मी त्याच्यात मांडले होते. पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळपास 60 शेतकऱ्यांचे फोन मला त्यावेळेला आले की साहेब सोलर फेन्सिंग म्हणजे काय आणि 10 फुटामध्ये तुम्ही टोमॅटोची लागवड कशी काय केली. आंतरपिकावरती साहेब बोलणार आहेत आणि म्हणून त्याच्यावर मी विशेष काही खाली जाणार नाही. पण शेवटी प्रयोग आपल्याला करायचा आणि आडसाली लागवड आपण यशस्वीपणे करू शकतो. जर ऑगस्टची वेळ दिवे साहेबांनी आपल्याला दिली असेल, जर तुम्ही सोयाबीन पेरलाही असेल तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की सप्टेंबरपर्यंत आपल्या शेंगा पिवळ्या होऊन जाते. ऑक्टोबरमध्ये आपण सोयाबीन सवंगतो, 15 सप्टेंबरच्या नंतर आपला पाला पिवळा होते, फक्त झाडच आपल्याला दिसते. त्याच्यामुळे लोभानं सोयाबीन पेरला जरी असेल पण ऑगस्टमध्ये जर आपण प्लॅन तयार केले असेल आपल्या वावरात, आपल्याच वावरातलं बेनं घ्यायचं, समजा दुसरीकडे नसेल, आपण प्लॅन तयार करा. ऑगस्ट महिन्यातले प्लॅन्ट 1 महिन्यानंतर सप्टेंबर महिन्यात आपल्या शेतात ट्रान्सप्लांट करा. नोंद तुमची ऑगस्ट महिन्यातलीच राहील. त्याच्यामुळे आडसालीचीच लागवड ते गृहीत धरल्या जाईल. त्याला जे काही कारखाना संजीवनी देईल 200 रुपये टन ते पण तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे सोयाबीन पेरूनही जर तुम्ही उन्हाळ्यात जर सारण्या फाडून ठेवल्या असेल तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यापर्यंत सुद्धा ऊसाची आडसाली लागवड करता येते.
ते जर शक्य नाही झाली तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्याच सारणीमध्ये एक साधा नागर चालवून ऑक्टोबर महिन्यातसुद्धा पूर्व हंगामी ऊसाची लागवड करता येते. आणि म्हणून ह्या दोन गोष्टी मुद्दाम मी जो प्रयोग केला त्याच्यामधल्या सांगितल्या. पण आता जसं दिवे साहेबांनी पुन्हा एकदा सांगितलं की एवढं सगळं करून ऊसाचा कारखाना सुरू करणं हे जे गडकरी साहेबांनी त्यांनी जे ठरवलेलं आहे की या भागातला शेतकरी समोर आला पाहिजे. या ठिकाणी अनेक खुर्च्या मला खाली दिसत आहेत, पण शेवटी आपला उद्देश आहे की या भागातील शेतकऱ्यांचं उत्थान झालं पाहिजे. आणि मी 2 लाईन म्हणतो, ते म्हणतात ना की राह तो मिल ही जाएगी, राह तो मिल ही जाएगी, भटक कर ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. आणि म्हणून नितीनजींनी जे करून दाखवलं, जे आपण आता हे सगळे शेतकरी या ठिकाणी जेवढे आहेत, जेवढे खुर्च्यांवर बसले आहेत, रिकाम्या खुर्च्या सोडा, लेकिन राह तो मिल ही जाएगी म्हणतात ना, त्याच्यामुळे मला असा विश्वास आहे हापसे साहेबांचं मार्गदर्शन झाल्यानंतर निश्चितपणानं 100 टन आणि त्याच्या पुढची वाटचाल याच्याकडे आपण जाणार आहोत. जोडवड पद्धतीमध्ये काय अडचणी येतील मी माझा प्रश्न आताच हापसे साहेबांना सांगून देतो. कारण मी जे 10 फुटाची लागवड केली त्याच्यात एक पार्ट मी असा केला की 3 फुटात 2 लाईन लावल्या. 8 साली ऊसाची लागवडीच्या बाबतीत सांगतो, 3 फुटात 2 लाईन, पुन्हा 10 फुटाचा पट्टा सोडला, पुन्हा 2 लाईन लावल्या. म्हणजे ते प्लॅन्ट पॉप्युलेशन जे दुष्टचक्र आपल्या डोक्यात फिरते की आपण बाबा 10 फुटावर जर लागवड केली तर एकरी 40,000 ऊस येईल का नाही. पण मी तुम्हाला सांगतो की 5x1 वर जर लागवड केली आपण तर 8,600 समथिंग झाडं बसतात. ते कापसाचे राहो की ऊसाचे राहो. जर आपण 10 फुटावर जर लागवड जर नेली सिंगल डोळ्याची 10x1 वर तर साधारणतः 4,600 किंवा 5,000 झाडं आपण एक गणित काढू. पण 5,000 झाडं जर बसले तर एका ऊसापासनं किमान 8 फुटवे खूप येतील, पण 8 म्हणजे कारखान्याला जाणारा सशक्त ऊस जर आपण पोचला तर 5-8 40,000 ऊस झाला. जर तुम्ही 5x1 वर लागवड केली तर 8,000 झाडं बसतील. 5 जर आपण ऊसाचं काड्या जर मेंटेन केल्या तर 40,000 झाडं होतील. त्याच्यामुळे लागवड किती अंतरावर करायची हे आपण मार्गदर्शन झाल्यानंतर आपण आपल्या शेतात प्रयोग करा. शेवटी 40 ते 50,000 ऊसाची संख्या एका एकरात निघणं हे खरं यशाचं गमक आहे. मी 40,000वर पोहोचलो, आतापर्यंत पोहोचलो नव्हतो, पण आता मला असं वाटते की 40,000 हे कमी आहे. किती ऊसाला फुटवे आले तरी 40 ते 60,000च्या वर म्हणजे खाली म्हणजे 60,000च्या वर आपण मेंटेन करू शकत नाही. म्हणून मधातला आकडा 50,000 ऊस आपण एका एकरात पोसू. किमान 2 किलो ऊसाची जाडी जर आपण ठेवली तर 100 टनापर्यंत जायला आपल्याला कुठेही अडचण नाही. म्हणून या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि आपण हापसे साहेबांना विनंती करतो, ज्यांनी लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड ज्यांना मिळालेला आहे असे डॉक्टर हापसे साहेब या ठिकाणी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतील. व्यासपीठावरील मंडळींना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन ऐकण्याकरता आपण सामोर येऊन बसावं. कदाचित या कारखान्याचे उपाध्यक्ष महोदय विजयरावजी मुळे राहू शकतात, कारण अध्यक्षीय स्थान एकाने भूषवावं वक्ता एक असल्यामुळे त्याच्यामुळे आपण व्यासपीठावरच बसावं, बाकी सगळ्यांनी खाली जावं.